जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग रचनेवर 7 दिवसात एकूण 70 हरकती। जिल्हा परिषदेच्या काळूस आणि म्हाळुंगे या 2 गटातील रचनेवर नागरिकांनी घेतल्या सर्वाधिक हरकती। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांनी घेतली हरकत। काळूस आणि म्हाळुंगे गटातील काही ग्रामपंचायतींनी गट आणि गण रचनेवर दर्शवली नापसंती। तालुका लोकशाही दिनी कार्यालयीन प्रमुखांनी उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना असतानाही प्रमुख अधिकाऱ्यांऐवजी बहुतेक विभागाच्या प्रतिनिधींनी लावली हजेरी। विभाग प्रमुख लोकशाही दिनाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचंही पुन्हा एकदा झालं अधोरेखित। लोकशाही दिनी सादर केलेल्या अर्जाबाबत महिने प्रशासनाकडून तोडगा निघत नसल्याचं अर्जदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून धक्कादायक विधान। लोकशाही दिनातील तक्रारींचा निपटारा करण्याविषयी प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचंही अर्जदारांनी केलं स्पष्ट। अर्जदार प्रकाश पातारणे, बाळासाहेब चौधरी, सतीश चांबारे आणि राजेंद्र सुतार आदींकडून प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बिडसे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची अलंकापुरीत भेट। माऊली तुकोबांच्या भेटीनंतर संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी देहूकडे मार्गस्थ। परंपरेनुसार एकादशी निमित्त माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा, त्यानंतर हजेरी मारुती मंदिरात सहभागी दिंड्यांची घेतली हजेरी। कामिका एकादशी निमित्त अलंकापुरीत सोमवारी भाविकांची मांदी आली। इंद्रायणी काठ गर्दीने फुलला। चाकण शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी येथे चाकणहून शिक्रापूरकडे जाणाऱ्या टेम्पोची धडक बसून पादचाऱ्याचा मृत्यू। मूळ यवतमाळ येथील सुभाष आत्माराम उपाडे या 54 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू। अपघातानंतर टेम्पो चालक पसार। अविनाश संभाजी मेश्राम यांची चाकण पोलिसात फिर्याद। अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल। माजी राज्यमंत्री आमदार सचिन अहिर आणि आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत चाकण येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ मुंबई या संघाचा कामगार मेळावा संपन्न। संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेबराड, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, तालुका प्रमुख रामदास घनवटे, जिल्हा संघटिका विजया शिंदे, निवृत्ती देसाई, सुनील अहिर, संजय कदम, उत्तम गीते, मिलिंद तांबडे आणि विजय काळोखे यांच्यासह कामगार वर्गाची उपस्थिती। कामगारांचे प्रश्न आणि अडचणींवर तोडगा काढण्याचेही आमदार सचिन अहिर यांनी दिले आश्वासन।